एक अशा ठिकाणी नागनसूर गाव आहे, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. या ठिकाणी आपण आलेलो आहो आणि इथं शेतकऱ्याचं एक संमेलन झालं, चर्चासत्र झालं आणि आज बरेच शेतकरी आपल्या सोबत पण आहे. हा एक असा प्लॉट आहे, हा प्लॉट आहे ऊसाचा आणि या ऊसाच्या प्लॉटमध्ये टोटल ग्रीन लाईफची ट्रीटमेंट आहे, ज्याच्यामध्ये 100% ऑर्गॅनिकनं एक 3 महिन्याचा हा ऊस आहे. आणि हा ऊसाचे ज्यांचा प्लॉट आहे शेतकरी आपल्या समोर आहे. काका नाव सांगा तुमचं. माझं नाव तुकाराम विश्वनाथ गुळवे. तुकाराम विश्वनाथराव गुळवे काका इथं आहे आणि यांचा हा प्लॉट आहे. तर या प्लॉटला तुम्ही काय ट्रीटमेंट काय केली आहे? किती दिवसाचा प्लॉट आहे हा? हे 3 महिने झाला. 3 महिने झाला प्लॉटला हा. आणि हा प्लॉट तुम्ही केलाय. हा. तर सुरुवात पासून याला काय ट्रीटमेंट कशाची केली? लोंढे साहेब दिल्या ग्रीन टाईप समजा कसं सांगितलं तसं केलंय. अच्छा. म्हणजे लोंढे सरांनी जे दिलं ग्रीन लाईफचं त्याच्यानुसार तुम्ही ट्रीटमेंट केली आणि जे सांगितलं ते दिलं त्याला. बरोबर आहे. आणि 3 महिन्याचा ऊस तुमचा आहे. तर या 3 महिन्याच्या ऊसामध्ये या 3 महिन्याचा जो आता कालावधी झाला तर 3 महिन्यामध्ये हा ऊस तुमचा तुम्हाला काय वाटते कशा पद्धतीचा आहे? म्हणजे एक चांगलं वाटून आलं तुम्हाला, समाधान? आमच्या मनाला समाधान झालं. असलं ऊस आमचं कधी बी आलंच नव्हतं. अच्छा. म्हणजे समाधान तुम्हाला या आतापर्यंत जवळपास तुमचं वय किती? आता माझं वय 77. 77 तर तुमचं वय आहे. आणि ऊसाची शेती किती वर्षापासून करता? आता हे 30-35 वर्ष. 30-35 वर्षापासून ऊसाची शेती करतात आणि या 30-35 वर्षाच्या कालावधीमध्ये असा ऊस यांनी 3 महिन्याचा असा पाहिलेला नाहीये. आणि रेल्वेमध्ये सर्व्हिस बी केली. अरे वा, क्या बात आहे. रेल्वेमध्ये सर्व्हिस केली आहे काकांनी आणि असा ऊस त्यांना 3. मग या एवढं काय रिझल्ट तुम्हाला मिळाले तर काय सांगू इच्छिता शेतकऱ्यांना तुम्ही? समजावून सांगितलं असंच करा, असं जरा म्हणजे ग्रीन लाईफच्या पद्धतीनं करा. म्हणजे लोकांना सांगायला. म्हणजे तुमची जमीन पण ठीक, ते काही हरकत नाही. तर शेतकऱ्यांना पण कळेल की आता ग्रीन लाईफची ट्रीटमेंट तुम्ही केल्यामुळं बघा उत्पादन वाढून राहिलं, उत्पादनामध्ये वाढ झाली, त्याच्यानंतर जमीन चांगली झाली तुमची आणि खर्च कमी झाला, आधीपेक्षा कमी आहे. म्हणजे आधीपेक्षा खर्च पण कमी आहे मित्रांनो. अगोदर 20-30 हजार रुपये खर्च होत होता. अच्छा. आता 2 वर्ष झाला 20 मध्ये 10,000. क्या बात आहे. म्हणजे 20,000-30,000च्या खर्चामध्ये आणखी खर्च कमी झाला 10,000मध्ये. 10,000. क्या बात आहे. म्हणजे खर्च पण कमी, उत्पादन जास्त, जमीनची क्वालिटी चांगली आणि जे कोणी आता त्याला याच्यापासून साखर बनेल खाईल ते पण ऑर्गॅनिक मिळणार. मित्रांनो, असंच या पद्धतीची शेती करण्यासाठी आहे, काळाची गरज आहे. ही शेती आपल्याला करावीच लागेल. जर पुढच्या पिढींना चांगली जमीन आपल्याला जर द्यायची असेल तर सेंद्रियशिवाय पर्याय नाही. आणि आज सेंद्रियमध्ये ग्रीन लाईफ एक नंबर 1 कंपनी आहे आणि चांगले प्रॉडक्ट 100% ऑर्गॅनिक प्रॉडक्ट तुम्हाला देण्याचं गॅरंटी ग्रीन लाईफ घेते. तर काकांच्या प्रमाणेच तुम्ही पण ऑर्गॅनिक शेती करा आणि करा कॉल. नंबर तुम्हाला खाली दिलेला आहे. एका फ्लॅट मध्ये 25 पॅकेट गहू काढले 80 किलो. क्या बात आहे. एका एकरामध्ये 25 क्विंटल ऑर्गॅनिक गहू, 100% ऑर्गॅनिक, विदाउट केमिकल. आणि आणखी काय घेतलं तुम्ही? आणि कांदा घेतला इथं. कांदा किती झाला? 150 पॅकेट. किती एकर? अर्ध्या एकरामध्ये 150 पॅकेट कांदा, 100% ऑर्गॅनिक. म्हणजे एक पुण्याचं काम काकांनी केलं आहे. 1.5 एकर मध्ये 19 पॅकेट उडीद झाला. अच्छा. 19 पॅकेट उडीद झाला. किती मध्ये? 1.5 एकरामध्ये. जबरदस्त. एक चांगलं समाधानकारक आहे तुम्ही. मला समाधान ग्रीन लाईफ बद्दल, प्रॉडक्ट बद्दल समाधान आहे. चला, धन्यवाद. त्या देवावर विश्वास ठेवल्यावर लोणचे साहेबावर